आम्ही अहमदाबाद ते गिरनार प्रवास करत आम्ही जुनागडला पोहोचलो। जुनागडमधून आम्ही तिथं मोहक अशी कमान पाहिली। कमान घेतल्यानंतर आम्ही रिक्षा पकडली। रिक्षा पकडल्यानंतर तिथे पहाटेचा आम्ही जवळजवळ 5 ते 5:30च्या दरम्यान आम्ही तिथे पोहोचल्यामुळे तिथे अंधार होता। अंधार असल्यामुळे तिथं आजूबाजूला थोडासा अंधार असल्यामुळे आम्हाला सुरुवातीला समोरच थोडेसे ढग आणि थोडीशी हिरवीगर्द झाडे दिसत होती। झाडे दिसल्यानंतर आजूबाजूला नारळाची झाडे, सुपारीची झाडे, सागवानाची झाडे असे भरलेले डोंगर सुरुवातीलाच आम्हाला दिसू लागले होते। संध्याकाळी पाऊस पडल्यामुळे रस्त्याने देखील पाणी साचलेले होते। आम्ही आता गिरनार परिक्रमा करण्यासाठी सुरुवात केलेली। आम्हाला सुरुवातीला महत्त्वाची काही मुख्य गोष्टी पाहायच्या होत्या, ते म्हणजे आम्ही हिरव्यागार डोंगराचं दर्शन घेत आम्ही गिरनारची तरलहट्टी या म्हणजे त्या पॉईंटवर जिथून आपण दत्त गुरूची परिक्रमा सुरू करतो तिथं आम्हाला पोहोचायचं होतं। तिथं आम्ही सुरुवातीला आम्ही रिक्षाचं म्हणजे डोंगराचं हिरव्यागार झाडीचं दर्शन घेत घेत आम्ही त्या डोंगराचं तिथं प्रवास करायला आम्ही सुरुवात केलेली होती। तुम्ही पाहत असाल आजूबाजूला झाडी दिसत आहे, छानसा रस्ता दिसत आहे। त्याचा प्रवास करत करत आम्ही शेवटी आम्ही तिथं ह्याच्यावरती पोचलो। तिथं त्याच्यानंतर पोचल्यानंतर आम्ही तिथे रूम शोधायला सुरुवात केली। तिथे तुम्ही पाहायला गेलं तर रूमचे दर 1200 पासून ते जवळजवळ तुम्हाला 3000 पर्यंत एका नाईट्स म्हणजे संपूर्ण 24 तासाचे दर तुम्हाला तिथे भेटत असतात। तुम्ही पाहायला गेलं तर त्याच्यानंतर आम्ही बघा आजूबाजूला कमान असेल, वेगवेगळ्या गोष्टी असतील, हे तुम्हाला पाहायला देखील दिसले असतील। आम्ही तिथं पोहोचल्यानंतर रूम देखील शोधायला सुरुवात केली। रूम पाहायला गेलं तर आम्ही ज्या वेळेला गेलो होतो तिथं रूम फुल होत्या, त्यामुळे रूमचे दर देखील खूप महाग होते। पण तरी देखील आम्हाला टोटल पाहायला गेलं तर म्हणजे 3000 रुपये म्हणजे 24 तासाचे 3000 रुपयाची रूम भेटली। रूम भेटल्यानंतर आम्ही तुम्ही पाहत देखील असाल रूम भेटल्यानंतर आम्ही आता थोडंसं तिथं आल्यानंतर आम्ही फ्रेश झालो। फ्रेश होऊन आम्ही आता फिरायला निघायला सुरुवातच करणार होतो। सुरुवातीला आम्ही फ्रेश झाल्यानंतर आम्ही आणि आमचे मित्र सुरुवातीला आम्ही फ्रेश झाल्यानंतर आंघोळ केली, सगळे नाश्ता करायला आम्ही खाली निघालो। नाश्ता करूनच आम्ही सुरुवातीला आता म्हणजे जे दत्तगुरू महाराजांच्या ज्या पायऱ्या चढायला सुरुवात करणार होतो। कारण काय की थोडीशी अंगामध्ये एनर्जी हवी होती। एनर्जी असल्यानंतरच म्हणजे चांगली एक एनर्जी येते। आम्ही त्यानंतर रूमवरून आम्ही खाली गेलो। खाली गेल्यानंतर आम्ही हातामध्ये काट्या घेतल्या, कारण काय की जवळजवळ आम्हाला 10,000 पायऱ्या पार करायच्या होत्या गिरनार पर्वताच्या। त्यासाठी आणि सगळे माझे जे मित्र आहेत ते पहिल्यांदाच गिरनार पर्वतामुळे आलेल्यामुळे त्यामुळे 10,000 पायऱ्या म्हणजे पार करणं हे ते त्यांच्यासाठी देखील अत्यंत हे जोखमीच होतं। त्यामुळे आम्ही काट्या घेतल्यानंतर आम्ही सुरुवातीला परिक्रमा करायला सुरुवात म्हणजे पहिल्या पायरीचं हनुमान मंदिर आहे, जे जिथं गिरनार पर्वताच्या पायथ्याशी आहे, तिथं मोहक अशी मंदिर हनुमानजीचं मंदिर आहे। तिथं आम्हाला त्याच्यामध्ये अंगामध्ये शक्ती दे, जवळजवळ ही शक्ती म्हणजे 10,000 पायऱ्या पार करून आम्हाला दत्तगुरूचं दर्शन घ्यायचं होतं। ते दत्तगुरूचं दर्शन घेण्यासाठी म्हणजे आमच्या अंगामध्ये कोणताही क्रोध मन पाहायला गेलं तर कुठलीही वितुष्ट बुद्धी आमच्या अंगामध्ये न देता आम्हाला पायऱ्या सर करायला शक्ती दे, अशा ह्याच्यामध्ये आम्ही पायऱ्या सर करायला हनुमानजीचं दर्शन घेऊन सुरुवात केली। सुरुवातीला पाहायला गेलं तर पहिला टप्पा म्हणजे असं जर 500 ह्याचा टप्पा आहे तसा पार करत आम्ही सर करायला सुरुवात केली। मित्रांना देखील भारी वाटत होतं, कारण ते की देखील पाहायला गेलं तर संपूर्ण आम्ही पावसाळ्यामध्ये फिरायला गेले असल्यामुळे मनमोहक असं निसर्गरम्य दृश्य माझे दत्तगुरूच्या जे गिरनार पर्वत आहे ते गिरनार पर्वतावर पसरलेलं होतं। मित्रांना मनातून आनंद वाटत होता, कारण की ती पहिल्यांदा आणि थोडासा त्रास देखील म्हणजे डोंगर चढणीचा असल्यामुळं त्यांना देखील थोडासा त्रास होत होता। पण तरी देखील गुरुजीचं त्यांना दर्शन घ्यायचं होतं, त्यामुळे त्यांनी देखील न थकता सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये सुरुवात केली, म्हणजे थोडीशी विश्रांती घेतली। नंतर देखील तुम्ही पाहत असाल 80 वर्षाचे आजोबा देखील दर्शन घ्यायला आलेले होते। जवळजवळ त्यांनी देखील 10,000 पायऱ्या पार करून दर्शन घेऊन खाली निघाले होते। आजोबा देखील आमच्याशी बोलले, तुम्ही काही काळजी करू नका, दत्तगुरूस तुम्हाला सुखरूप 10,000 म्हणजे शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचतील आणि दत्तगुरूस तुम्हाला दर्शन देतील, अशी माहिती देखील त्या आजोबांनी पोहोचली। आजोबांनी जवळजवळ कितीतरी वर्ष दत्तगुरूची परिक्रमा केलेली होती। आम्ही पोहोचलो ते म्हणजे जे जैन समाजाचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या पायथ्याशी, ते देखील जवळजवळ तुम्हाला 2000 पायऱ्या पार केल्यानंतर तिथे तुम्हाला जैन मंदिराचं एक दर्शन सापडतं। तिथं तुम्हाला जैन मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही आता जैन मंदिराविषयी देखील आपण थोडीशी माहिती ऐकूया। तिथं पहिलं मंदिर जे नेमिनाथ महाराजाचं आहे तिथं सापडलं। त्याच्यानंतर तुम्ही पाहत असाल मंदिर कितीशे भारी आहे। त्या मंदिराचे देखील मी खालच्या सुरुवातीला तुम्हाला दर्शन घेतलं। नंतर त्या नेमिनाथ महाराजांनी देखील कितीतरी वर्षी इथे तपश्चर्या केलेली होती।
त्याच्यानंतर जे जैन धर्माचे जे दिगंबर जैन महाराज आहेत त्यांचा देखील जवळजवळ ह्या मंदिरा पायथ्याशी 700 वर्षे त्यांनी तपश्चर्या केलेली होती. मंदिर बघा तुम्ही किती मनमोहक आहे. या मनमोहक मंदिराच्या शेजारी आम्ही देखील इथं घेतले आणि तिथून देखील आम्ही त्या पुजाऱ्याशी काही चर्चा केली. चर्चा केल्यानंतर आम्हाला असं निदर्शनास आले की जे जैन गुरुचे नेमण्यात गुरु आहेत त्यांनी कितीतरी वर्षे जवळजवळ 700 वर्षी तपश्चर्या केली होती आणि त्यांना जो मोक्ष मिळाला होता या डोंगरावरती त्यांना मिळालेला होता. त्याच्यानंतर त्यांनी दुसरं दैवत्व तो प्राप्त केलेलं होतं. त्याच्यानंतर तुम्ही पाहायला गेलं तर आम्ही संपूर्ण माहिती घेतली, तिथं दर्शन घेतलं तर पुजाऱ्याशी चर्चा देखील केली आणि त्या मंदिराशी संपूर्ण मंदिराची माहिती घेतली. आणि माहिती गेलं तर जे जैन गुरुचे जे गुरु आहेत त्या गुरुने देखील इथे कितीतरी वेळा इथे तपश्चर्या करून अनेक लोकांना इथे जैन जे दिगंबर महाराज आहेत दिगंबर महाराज जैन लोकांना इथे चमत्कार देखील दाखवलेत अशी माहिती देखील तेथील लोकांनी सांगितली. आणि ह्याच्या पाठीमागे 2 ते 3 गुढे आहेत, त्या 3 गुढ्यावरती देखील त्यांनी तपश्चर्या केली अशी माहिती देखील ते तेथील पुजारी आहेत त्या पुजारी दादांनी आम्हाला सांगितली. आणि पुजारी दादांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. ते हिंदी असल्यामुळं आणि गुजराती भाषिक असल्यामुळं ते देखील आम्हाला हिंदी आम्ही जवळजवळ अहमदाबादमध्ये 4 ते 5 वर्ष असल्यामुळं हिंदी आणि गुजराती दोन्ही समजत असल्यामुळं संपूर्ण माहिती आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही खाली देखील पाहत असाल वर आपले अंबादेवी म्हणजे अंबाबाई, आपण इथं महाराष्ट्रामध्ये अंबाबाई म्हणतात आणि इथं तुम्हाला पाहायला गेलं तर अंबाजी माता म्हणजे अंबाजी माता देखील इथे संबोधले जाते गुजरातमध्ये. मित्रांनो पाहायला गेलं तर बघा मंदिर हे जैन धर्माचं मंदिर आहे. जैन धर्माच्या मंदिरानंतर आम्ही पुढे चढायला तर सुरुवात करणार होतो, पण जे आमचे मित्र आहेत ते मित्र थोडेसे दमले असल्यामुळे त्यांना थोडा चढणीचा त्रास होत होता. त्यामुळं आम्ही एक थोडीशी विश्रांती मिळावं आणि या मंदिराचं दर्शन देखील व्हावं अशी माहिती घेऊन आम्ही म्हणजे संपूर्णच गोष्टी होतील. दर्शन घेतल्यानंतर आम्ही इथे विश्रांतीसाठी थांबलेलो होतो आणि इथून आम्ही संपूर्ण डोंगराचा नजारा व्हिडिओमध्ये शूट करत होतो. जे थोडेसे ढग येत होते त्याच्यासोबतच खाली देखील ढग येऊन थर थांबले होते. जे खाली आम्ही जिथून सुरुवात केली होती जो सुरुवातीचा तळ आहे तो देखील आम्हाला तिथून दिसत नव्हता, तरी देखील आम्ही पाहण्याचा व्हिडिओमध्ये शूट करण्याचा प्रयत्न करतो. आता माझी इथून पुढे मोबाईलची बॅटरी संपत आली असल्यामुळं इथून पुढचं मी शूट घेतलेलं नाही. दत्त महाराजाची आम्ही दर्शन घेतलं आणि तिथून पुढं जे आपले अंबाजी माता आहे त्याचं देखील दर्शन घेतलं. तर नक्कीच आम्ही ज्यावेळेस पुढची वारी करू त्यावेळेस आम्ही नक्कीच त्याचा देखील व्हिडिओ शूट करू मित्रांनो. कारण का की महत्त्वाचं म्हणजे सर्व मित्र माझे कंटाळलेले होते, तरी देखील आम्ही पुढच्या प्रवासाची देखील आम्ही सुरुवात केली. कारण का की जो आम्हाला परतीचा प्रवास करायचा होता, दुसऱ्या दिवशी देखील आम्हाला ऑफिसला जायचं होतं. हे सर्व म्हणजे थोडासा कंटाळा देखील आला होता, थोडा शीण देखील आलेला होता. पण थोडा जे दत्तगुरूचं आम्ही दर्शन घेतलं, दत्तगुरूचं दर्शन घेतल्यानंतर जो कंटाळा शीण म्हणजे 10,000 पायऱ्या आम्ही पार करून आम्ही पुढे गेलो होतो. तो जो कंटाळा आलेला होता तो कंटाळा पार करून आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर जो कंटाळा संपूर्ण नाहीशी गेला. तुम्ही देखील गिरनार पर्वताला एक वेळ अवश्य भेट द्या. आता हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा.